श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन येत आहे. कारण या महिन्यात ग्रहांची हालचाल अशी आहे की एका बाजूला तुमच्या आयुष्यात धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधींचे दरवाजे उघडताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही नाती आणि अनावश्यक खर्च तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देत आहेत. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात शनी तुमच्या 11व्या भावात विराजमान राहणार आहे आणि शनीची ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल मानली जात आहे. कारण 11वा भाव हा लाभ, उत्पन्न, इच्छा आणि आर्थिक प्रगतीचा भाव आहे. पण थांबा, गुरु तुमच्या 3ऱ्या भावामध्ये असल्यामुळे जवळच्या व्यक्तींशी बोलताना काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. भाऊ बहिणी, नातेवाईक किंवा अगदी जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. म्हणून या महिन्यात तुमच्यासाठी एकच मंत्र अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. यश मिळवताना संयम सोडू नका आणि पैसा मिळताना खर्चावर नियंत्रण सोडू नका. कारण राहू तुमच्या 10व्या भावात असल्यामुळे करिअरच्या क्षेत्रात अचानक नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विशेषतः परदेशाशी संबंधित नोकरी किंवा कामाच्या संधी काही जातकांच्या आयुष्यात येऊ शकतात. यामुळे तुमची ओळख, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढण्याचे संकेत आहेत. तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो आणि योग्य तयारी करून केलेला हा प्रवास तुमच्यासाठी पैसा आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतो. मात्र केतू 4थ्या भावात असल्यामुळे घर, कुटुंब आणि सुखसोयींवर अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच मित्रांनो, सप्टेंबर महिना तुमच्यासाठी असा आहे की एका हाताने पैसा येईल आणि दुसऱ्या हाताने खर्च होण्याची शक्यता राहील. पण जर तुम्ही योग्य नियोजन केले तर याच महिन्यात बचत वाढवण्याची संधीही तुम्हाला मिळू शकते. आणि आता मी तुम्हाला या महिन्यातील सर्वात महत्वाची गोष्ट सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात पैसा कमावण्याच्या संधी वाढू शकतात, पण त्या संधी ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडे वेगळे विचार करावे लागतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सप्टेंबर महिन्यात तुमच्या आयुष्यात नेमके काय घडणार आहे, कोणत्या क्षेत्रात प्रगती होणार आहे, पैसा कुठून येऊ शकतो, प्रेम संबंधात कोणते बदल होणार आहेत आणि कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला सावध राहायचे आहे, हे आता आपण सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या करिअरकडे लक्ष देऊया. या महिन्यात शनी 11व्या भावात असल्यामुळे करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागेल आणि नोकरीमध्ये पुढे जाण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्या जातकांसाठीही हा काळ महत्वाचा ठरू शकतो. काही जणांना पूर्वीपेक्षा चांगले पद, नवीन जबाबदारी किंवा उत्पन्न वाढवणारी संधी मिळू शकते. विशेष म्हणजे राहू 10व्या भावात असल्यामुळे करिअरच्या बाबतीत अनपेक्षित दिशेने संधी तुमच्या समोर येऊ शकते. परदेशातील कंपनी, परदेशाशी संबंधित काम किंवा परदेशात जाण्याची संधी यापैकी काही योग काही जातकांच्या बाबतीत तयार होऊ शकतात. मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात कामानिमित्त प्रवास वाढू शकतो. आणि हा प्रवास फक्त प्रवास नसेल, योग्य नियोजन आणि पूर्ण तयारीने केलेला प्रवास तुमच्यासाठी नवीन ओळखी, नवीन काम आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग बनू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर सप्टेंबर मध्ये व्यवसायाची जुनी पद्धत बदलण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. तुमची व्यवसाय करण्याची पद्धत, मार्केटिंगची रणनीती किंवा काम करण्याची टेक्निक बदलण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. आणि जर हा निर्णय विचारपूर्वक घेतला तर त्याचा फायदा पुढील काळात तुम्हाला मिळू शकतो. पण मित्रांनो, कोणताही बदल केवळ उत्साहाच्या भरात करू नका. आधी योजना करा, मगच अंमलबजावणी करा. आता वृषभ राशीच्या जातकांनो, पुढची बातमी तर तुमच्यासाठी आणखी महत्वाची आहे, पैशाची. सप्टेंबर महिन्यात शनी 11व्या भावात असल्यामुळे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल राहू शकते. ज्यांना गेल्या काही काळापासून अधिक पैसा कमवायचा आहे त्यांच्यासाठी नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधाच्या प्रभावामुळे तुम्ही पैशांबाबत अधिक जागरूक व्हाल. कुठे खर्च करायचा, कुठे बचत करायची आणि पैसा योग्य ठिकाणी कसा ठेवायचा याचा तुम्ही अधिक गांभीर्याने विचार करू शकता. गुरुच्या प्रभावामुळे अचानक किंवा अनपेक्षित मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा मिळणे जितके महत्वाचे आहे तितकेच तो टिकवणे महत्वाचे आहे. कारण केतू 4थ्या भावात असल्यामुळे घर, कुटुंब, घरातील वस्तू किंवा सुखसोयींवर खर्च वाढू शकतो. अचानक घरासाठी एखादी मोठी वस्तू घ्यावी लागू शकते किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च समोर येऊ शकतो. त्यामुळे उत्पन्न चांगले असूनही जर खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर महिन्याच्या शेवटी तुमच्या हातात अपेक्षेपेक्षा कमी पैसा उरू शकतो. म्हणून मित्रांनो, या महिन्यात तुमच्यासाठी कमाई सोबत बचत ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आता आरोग्याबाबत एक चांगली बातमी आहे का? तुमच्या राशीचा स्वामी शुक्र या महिन्यात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत अनुकूल साथ देण्याचे संकेत देत आहे. शनी 11व्या भावात असल्यामुळे तुमच्यातील धैर्य आणि मानसिक ताकद टिकून राहण्यास मदत होऊ शकते. गेल्या काळात काही कारणांमुळे तुम्हाला थकवा किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर या महिन्यात परिस्थिती हळूहळू सुधारताना जाणवू शकते. तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहण्याचे संकेत आहेत आणि तुम्ही स्वतःला अधिक मजबूत आणि उत्साही ठेवण्यास सक्षम होऊ शकता. पण मित्रांनो, याचा अर्थ आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे असा नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित काळजी ही नेहमीच आवश्यक आहे.
आता येतो तो भाग ज्याची अनेक जण सर्वात जास्त वाट पाहत असतात, प्रेम आणि वैवाहिक जीवन. वृषभ राशीच्या जातकांनो, सप्टेंबर महिना प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने चांगले संकेत घेऊन येत आहे. शनी 11व्या भावात असल्यामुळे नात्यामध्ये स्थैर्य आणि समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. राहूच्या 10व्या भावातील प्रभावामुळे तुमच्या कामाचे महत्त्व वाढू शकते आणि जोडीदाराकडूनही तुमच्या करिअरला किंवा महत्वाकांक्षांना सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी आणि सुख सौंदर्याचा कारक असल्यामुळे या महिन्यात प्रेम संबंधांमध्ये आकर्षण वाढू शकते. जोडीदारासोबत वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. ज्यांच्या नात्यात काही काळापासून दुरावा किंवा गैरसमज होते त्यांच्यामध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते. आणि विवाहित जातकांसाठी तर हा काळ विशेष आनंददायी ठरू शकतो. गुरुच्या अनुकूल प्रभावामुळे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम, आपुलकी आणि एकमेकांविषयीचा विश्वास वाढण्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जवळच्या व्यक्तींशी संवाद साधताना शब्दांची काळजी घ्या, कारण ग्रह चांगले असले तरी चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो. आता मित्रांनो, आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल अत्यंत महत्त्वाचे संकेत आहेत. शनी 11व्या भावात असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये परस्पर सहकार्य आणि समज वाढण्याची शक्यता आहे. घरातील सदस्य एकमेकांना साथ देतील आणि कुटुंबामध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. शनीची 5व्या भावावर दृष्टी असल्यामुळे मुलांशी संबंधित विषयांमध्येही काही सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमच्यातील आपुलकी वाढू शकते. बुधाचा प्रभाव तुमच्या बोलण्यात गोडवा आणू शकतो. त्यामुळे तुम्ही प्रेमाने आणि समजूतदारपणे संवाद साधलात तर कुटुंबातील व्यक्तींचा विश्वास जिंकणे तुम्हाला सोपे जाईल. पण मित्रांनो, गुरु 3ऱ्या भावात असल्यामुळे भाऊ बहिणी किंवा जवळच्या नातेवाईकांसोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. एखाद्या छोट्या विषयावरून मोठा गैरसमज होऊ शकतो. म्हणून अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. नातं जपायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. आता वृषभ राशीच्या जातकांनो, सप्टेंबर महिन्याचा हा अनुकूल काळ आणखी चांगला करण्यासाठी काही सोपे उपाय नक्की करा. दररोज श्रद्धेने 108 वेळा ठ बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा. मंगळवारच्या दिवशी केतू ग्रहासाठी श्रद्धेने यज्ञ हवन करण्याचा उपाय करा आणि रोज 24 वेळा ठ भार्गवाय नमः या मंत्राचा जप करा. हे उपाय करताना मनात श्रद्धा ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या कर्मावरही विश्वास ठेवा. मित्रांनो, सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी अनेक बाबतीत प्रगतीची दारे उघडणारा महिना ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. परदेशाशी संबंधित कामाचे योग निर्माण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्याचे मार्ग सापडू शकतात. बचतीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढू शकतो. कुटुंबातील नाती अधिक मजबूत होऊ शकतात. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा: अनावश्यक खर्च टाळा आणि जवळच्या व्यक्तींशी वाद वाढू देऊ नका, कारण तुमच्यासाठी हा काळ संधींचा आहे आणि त्या संधींचा योग्य उपयोग केला तर सप्टेंबरची सुरुवात ज्या दिशेने होईल त्यापेक्षा चांगल्या स्थितीत तुम्ही या महिन्याच्या शेवटी स्वतःला पाहू शकता. जाता जाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, सप्टेंबर महिन्यात तुम्हाला सर्वात आधी कोणती गोष्ट मिळावी असे वाटते? पैसा, करिअरमध्ये प्रगती, परदेशाची संधी की प्रेम आणि कौटुंबिक सुख? कमेंटमध्ये श्रद्धेने ठ भार्गवाय नमः लिहा आणि आपल्या मनातील इच्छा देवाच्या चरणी व्यक्त करा. जर हे राशी भविष्य तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या वृषभ राशीच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे राशी भविष्य, ग्रहांचे संकेत आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.